मोदींनी आणि फडणवीसने देश आणि महाराष्ट्र अदानीला कसा विकला याचा नकाशा राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात दाखवलेला आहे. संघ किंवा मी वारंवार सांगतो, टिळक गोळवलकर सावरकर म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत. या देशाचं संपत्तीचं केंद्रीकरण झालं पाहिजे. 2-3च उद्योगपतींच्या हातात देश सोपवला पाहिजे आणि बाकी सगळे आम्ही फक्त 2 वेळच्या जेवणावर अवलंबून असलं पाहिजे. हा अजेंडा 100% मोदीने आणि फडणवीसने त्याच्यावर अंमलबजावणी केलेली आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही मोदी फडणवीसला मत दिली तर मुंबई आणि भारत गुजरातच्या ताब्यात 100% जाणार आहे. गेलाच आहे. केवळ अडाणीला मदत करण्यासाठी संपूर्ण मुंबईकरांना वेठीस धरून संपूर्ण मोक्याच्या जागा, बंदरं, विमानतळं सगळे अदानीला दिलेले आहेत. तेव्हा मुंबई गुजरातपासून वाचवण्याची, मुंबईसह महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून तुम्हाला आता कुठल्याही परिस्थितीत मुंबईसह गुजरात होणार नाही किंवा गुजरातने मुंबईमध्ये कसं अतिक्रमण केलंय आपण दररोज पाहतो. त्यांची म्हणच आहे, मराठी माणूस म्हणतो मुंबई आमची आणि गुजराती माणूस म्हणतो मग भांडी घासा आमची. ती वेळ आमच्यावर आलेली आहे. देश आमचा सर्वांचा आहे, पण आज मुंबईमध्ये मराठी माणूस हरवलेला आहे. किरगाव, बाकी सगळे जे चांगली ठिकाण जिथे मराठी माणूस होता तो लांब लांब फेकला गेलेला आहे. गिरण्या बंद झाल्यामुळे गिरण्यांच्या जमिनीवर श्रीमंतांनी घरं घेतली आणि गिरणी कामगार काही तर गावाकडे फेकलेत. कामगार उद्ध्वस्त झालेले आहेत. कामगार चळवळीच मुद्दाम त्यासाठी उभ्या केल्या होत्या. अजूनही महाराष्ट्र देशात नंबर 1 होता. त्याची वाट लावण्याचं काम 10 वर्षात किंवा आता 12 वर्ष फडणवीसने केलेलं आहे मोदीच्या साहाय्याने. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत मोदीला आणि फडणवीसला मतदान होईल असं मतदान करू नका. त्यांचे मित्रपक्ष असतील किंवा त्यांनी केलेल्या तडजोडी असलेले पक्ष असतील तर त्यांनी पळवलेले आमदार खासदारांनी मिळून केलेलं सरकार असेल, ती विषारी जमात तुमचं सगळ्यांचं वाटोळं करण्यासाठी आलेली आहे, कोणाचाही विकास करण्यासाठी आलेली नाही.